गुड मॉर्निंग एव्हरीवन. स्कूल इज मॉर या ॲपमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आपण सध्या क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड पार्ट 2 मध्ये इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी या चॅप्टरचे आपण वन शॉट रिव्हिजन आज पाहणार आहोत. ओके. तर बघा, प्रथम या मायक्रोबायोलॉजी म्हणजे काय? तर तिचं इट इज अ स्टडी इन मायक्रोब्स. ह्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा अभ्यास केला जातो. जसं की जसं की कोणकोणते सांगायचं झालं तर व्हायरस आहे, बॅक्टेरिया असतील, त्यानंतर फंगस असतील. ओके. तर हे जे काही याच्यामध्ये येणारे जे काही व्हायरस असतील, बॅक्टेरिया असतील, काही फंगस असतील, त्याच्यामध्ये मायक्रोबायोलॉजीमध्ये त्याचा अभ्यास केला जातो. मग सगळेच बॅक्टेरिया किंवा सगळेच फंगस किंवा सगळेच व्हायरस आपण असं म्हणूयात, जे काही प्राणघातक नसतात. काही बॅक्टेरिया आणि काही फंजाई बघा, काही बॅक्टेरिया असतील किंवा काही फंजाई असतील, जे एन्व्हायर्नमेंटसाठी एन्व्हायर्नमेंटसाठी जे एन्व्हायर्नमेंटसाठी त्याचप्रमाणे ह्युमन हेल्थसाठी, त्याचप्रमाणे बायोटेक्नॉलॉजीसाठी काय असतात, हेल्दी असतात, युजफुल असतात, बेनिफिशियल असतात. तर फॉर एक्झाम्पलचं सांगायचं झालं तर फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलस जे आहे या ठिकाणी, ओके, हा जो बॅक्टेरिया आहे यात मिल्कपासून आपण जे बोलतो दही बनवण्यासाठी लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरियाचा वापर केला जातो. फंगस सांगायचं झालं तर एक याचं खूप चांगलं एक्झाम्पल होऊ शकतं फंगसचं. काय ईस्ट, सॅकॅरोमायसिस सर्व्हिस आपण तर असं म्हटलं तरी पण चालेल. ओके, त्याचं सायंटिफिक नेम आहे सॅकॅरोमायसिस सर्व्हिस ईस्ट. याचा वापर बघा अल्कोहोल इंडस्ट्री, वाईन इंडस्ट्रीमध्ये त्याचा बेकरी प्रोडक्ट जे आहे या ठिकाणी सुद्धा याचा वापर केला जातो, हे आपल्याला माहिती असावा. ओके. तर बघा या चॅप्टरमध्ये युजफुल मायक्रोबद्दल सांगितलेलं आहे. आता बघा, देर आर मेनी मायक्रोब्स आर युजफुल सच एज बॅक्टेरिया विच आर यूज फॉर मेकिंग कर्ड फ्रॉम मिल्क. दुधापासून दही बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो. ॲज वेल ॲज ब्रेड बनवण्यासाठी बघा या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. बघा या ठिकाणी एक प्रोसेस केली जाते, त्या बघा फर्मेंटेशन. बघा, फर्मेंटेशन म्हणजे काय? तिचं केमिकल ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि या केमिकल ऑर्गॅनिक कंपाऊंड पासून याच्यापासून दोन गोष्टी तयार केल्या जातात. ते पहिला एक कार्बन डायऑक्साईड प्लस इथेनॉल, कोणता अजून शब्द आहे अल्कोहोल. बघा, दिस इज कॉल्ड एज फर्मेंटेशन. दिस इज कॉल्ड एज फर्मेंटेशनच्या मदतीने बघा एक ऑर्गॅनिक केमिकल कंपाऊंड आहे आणि त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल किंवा अल्कोहोल तयार केलं जातं. तर दिस प्रोसेस इज कॉल्ड एज फर्मेंटेशन प्रोसेस. तर काय म्हणत होतं या ठिकाणी फर्मेंटेशन प्रोसेस असं म्हटलं जातं. काही फंगस जे आहेत ते सुद्धा अँटीबायोटिक म्हणून त्याचा वापर केला जातो. त्याचा उपयोग काय होतो या ठिकाणी सांगायचं झालं तर सर्वात इम्पॉर्टंट आहे पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. प्रदूषण जे आहे ते कमी करण्यासाठी किंवा प्रदूषणावर नियंत्रण आणण्यासाठी याचा वापर केला जातो. सेकंड आहे लँड फिलिंग. जमिनीमध्ये बघा सुपीकता वगैरे आणण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे सिवेज ट्रीटमेंट, जे काय सांडपाणी वगैरे आहे त्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. लास्ट वन बाय क्लीन टेक्नॉलॉजी, म्हणजे एखाद्या ठिकाणी बघा सिवेज आहे किंवा एका ठिकाणी कचरा डोमेस्टिक वेस्ट आहे त्या ठिकाणी सुद्धा डिकम्पोज करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचा मायक्रोब्स जे आहे सूक्ष्मजीव याचा या ठिकाणी वापर केला जातो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पुढे बघा, आता त्याच्यामध्ये जर पहिलं पॉईंट सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी डेअरी प्रोडक्ट बघा, तर हे जे प्रोडक्ट आहेत तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी, तर ऑल दिस कशापासून बनतात? जास्त कोणते? मिल्कपासून बनतात. कशापासून बनतात या ठिकाणी? मिल्क. म्हणजे योगर्ट असेल, बटर आहे, चीज आहे किंवा प्रोबायोटिक, तर हे सर्व जे काय मटेरियल आहे ते कशापासून बनताना आपल्याला पाहायला भेटतं? मिल्कपासून बनताना आपल्याला पाहायला भेटतं. तर काही जे फूड प्रोडक्ट आहे जसं की ब्रेड आहे, व्हिनेगर. आता व्हिनेगरमध्ये आपण सर्वांना माहित आहे की सॉस वगैरे बघा, चायनीज वगैरे सॉस वगैरे ॲसिटिक ॲसिड त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. बिव्हरेज वाईन इंडस्ट्री, सोया सॉस, कॅटल फीड, म्हणजे जनावरांचं जे खाद्य आहे त्या ठिकाणी पिकल्स, लोणचं या ठिकाणी सुद्धा
आपल्याला मायक्रोबचा वापर करताना बघायला भेटतो. तेवढंच नाही तर मायक्रोबियल एन्झाईम असेल, अँटीबायोटिक, बायोगॅस, कंपोस्टिंग म्हणजे आपल्या सर्वांना माहिती आहे बायोगॅस, गोबर गॅस आपण त्याला म्हणतो. कंपोस्ट खत वगैरे म्हणून सुद्धा या ठिकाणी मायक्रोबचा आपल्याला यूज करताना पाहायला भेटते. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. अजून याच्या पुढे जर सांगायचं झालं तर बघा पहिलं आहे बघा डेअरी प्रोडक्ट. बघा डेअरी प्रोडक्टमध्ये जर पहिलं पॉईंट सांगितलं चीज आहे, बटर आहे, क्रीम आहे, केफीर आहे, योगर्ट आहे. या ठिकाणी यासारख्या वस्तू या ठिकाणी काय करतात यूज केल्या जातात. आता या ठिकाणी जर डेअरी प्रोडक्टमध्ये आपल्याला गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे. ते म्हणजे काय? तर मिल्क बघा, हे जे आहे मिल्क ओके. तर मिल्कमध्ये कोणती शुगर असते? सर्वांना माहिती आहे लॅक्टोज. बघा मिल्कमध्ये कोणती शुगर असते या ठिकाणी? लॅक्टोज नावाची असते शुगर या ठिकाणी प्रेझेंट असते. आपण तर कार्बोहायड्रेट म्हणलं तरी चालेल. आणि या बघा याचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? या ठिकाणी कर्ड म्हणजे दहीमध्ये होतं. कशामध्ये होतं? दहीमध्ये. म्हणजे लॅक्टोज इज कन्व्हर्टेड इंटू लॅक्टिक ऍसिड. मग बघा लॅक्टोजचं कन्व्हर्जन लॅक्टिक ऍसिडमध्ये झालं किंवा मिल्कचं कन्व्हर्जन या ठिकाणी कर्डमध्ये झालं म्हणजे दहीमध्ये झालं तर या ठिकाणी कोणता बॅक्टेरिया युजफुल आहे तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ते म्हणजे काय? या ठिकाणी लॅक्टोबॅसिलस नावाचा जो बॅक्टेरिया आहे बघा, लॅक्टोबॅसिलस नावाचा जो बॅक्टेरिया आहे या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. काय म्हणतो? दही बनवण्यासाठी. काय बनवण्यासाठी? या ठिकाणी दही बनवण्यासाठी. तेवढंच नाही त्याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की जी काही मिल्क प्रोडक्ट आहे जसं की चीज आहे, बटर आहे, हे सगळं बनवण्यासाठी आपल्याला अजून एक गोष्ट या ठिकाणी करावं लागते. ते म्हणजे काय? तर पाश्चरायझेशन. बघा पाश्चरायझेशन करणं म्हणजे काय? तर या बघा ना त्याला हीट प्रोव्हाइड करून, टेम्परेचर प्रोव्हाइड करून त्याच्यामध्ये जे काही मायक्रोब असते, जे काही सूक्ष्मजीव असतील, हार्मफुल सूक्ष्मजीव तर काय जातं या ठिकाणी डिस्ट्रॉय केलं जातं. काय केलं जातं या ठिकाणी? डिस्ट्रॉय केलं जातं. ही एक गोष्ट माहित असणं गरजेचं आहे. सेकंड आपण या ठिकाणी फर्मेंटेशन केलं जातं. काय केलं जातं या ठिकाणी? फर्मेंटेशन केलं जातं. जसं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं ऑर्गॅनिक कंपाऊंड ॲड करून त्याच्यामध्ये अल्कोहोल, कार्बन डायऑक्साईड रिमूव्ह केला जातो. अजून याच्यामध्ये अजून गोष्ट म्हणजे काय? इट इज अ ॲड ऑफ मायक्रोब्स. बघा त्याच्यामध्ये काही सूक्ष्मजीव काय त्याच्यामध्ये टाकले जातात. जसं की याच्यामध्ये बघा आपण जर पाहिलं तर मिल्कपासून कर्ड बनवायचं असेल दही, त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस तसं याच्यामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय त्याच्यामध्ये ॲड केले जातात. हे पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अजून या ठिकाणी सांगायचं झालं बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही फ्लेवर आहेत ओके. याच्यामध्ये जे काही फ्लेवर आहेत ते सुद्धा याच्यामध्ये काय ऍड केले जातात. ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये जे वॉटर कंटेंट आहे टेस्ट येण्यासाठी बघा टेस्ट असेल ते सुद्धा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ ह्याच्यामध्ये काय करतात ऍड केले जातात. हे सगळं कशामध्ये पाहिलं जातं? डेअरी प्रोडक्टमध्ये आपण पाहू शकतो. अजून पुढे जर सांगायचं झालं बघा बेसिक प्रोसेस फॉर प्रोडक्शन ऑफ मिल्क प्रोडक्ट बघा काय म्हणले पाश्चरायझेशन ऑफ मिल्क इनिशियली इरॅडिकेटेड ऑल हार्मफुल बॅक्टेरिया. जे काही हार्मफुल बॅक्टेरिया आहेत तर काय करतात या ठिकाणी पाश्चरायझेशनच्या प्रोसेसने डिस्ट्रॉय केलं जातं. दुसरं काय सांगितले फर्मेंटेशन युजिंग लॅक्टोबॅसिलस. बघा काही याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलसचा करून फर्मेंटेशन करून लॅक्टोबॅसिलस नावाचा बॅक्टेरिया काय करतो या ठिकाणी वापरला जातो. आणि लॅक्टोजपासून बघा लॅक्टोज एक शुगर आहे आणि याचं कन्व्हर्ट कशामध्ये होतं? आपण मागाशी पाहिल्याप्रमाणे लॅक्टिक ऍसिडमध्ये आपल्याला ते पाहायला भेटतं. पुढे लॅक्टिक ऍसिड कॉन्ज्युलेट मिल्क प्रोटीन बघा त्याच्यात म्हणजे प्रोटीन ते कॉन्ज्युलेट केलं जातं आणि ह्याच्यामध्ये बघा कंपाऊंड विथ टेस्ट अँड फ्लेवर ऑफ फॉर्म त्याच्यापासून बघा वेगवेगळ्या प्रकारचे टेस्ट किंवा फ्लेवर जे आहे आपल्याला पाहायला भेटतं. आणि एक्झाम्पल दिले बघा डायॲसेटाइल हॅव्हिंग बटर फ्लेवर मध्ये त्याचा वापर केला जातो. दुसरी मेथड आहे बघा या ठिकाणी योगर्ट प्रोडक्शनमध्ये. आता योगर्ट प्रोडक्शनमध्ये तुम्ही बघा या ठिकाणी सांगायचं झालं तर याच्यामध्ये 2 बॅक्टेरियाचा वापर केला जातो बघा योगर्ट प्रोडक्शनमध्ये. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर पहिला बघा स्ट्रेप्टोकोकस थर्मोफिलस आणि लॅक्टोबॅसिलस डलबुर्की. हे जे काही 2 बॅक्टेरिया आहे याचा जो काही रेशो आहे मिल्कमध्ये तो 1:1 ठेवणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पुढे काय म्हणले महत्वाचं बघा द स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया कन्वर्ट मिल्क इंटू सोल्युशन कंटेनिंग लॅक्टिक ऍसिड. बघा हे जे काही स्ट्रेप्टोकोकस बॅक्टेरिया आहे मिल्कचं कन्वर्जन कशामध्ये केलं जातं या ठिकाणी लॅक्टिक ऍसिडमध्ये ते करतात. दिस मेक द प्रोटीन टू जेल आउट बघा आणि इट मेक योगर्ट डेन्स. जे काही योगर्ट आहे ते डेन्स फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला भेटतं. पुढे काय म्हणलं बघा या ठिकाणी द लॅक्टोबॅसिलस हेल्प द बघा
फॉर्मेशन ऑफ ॲसिड लाईक कंपाऊंड गिव्हिंग कॅरेक्टरिस्टिक टेस्ट टू द योगर्ट. बघा ही जी काही योगर्ट आहे तर टेस्ट प्रोव्हाइड करतं. पुढं फॉर कमर्शियलिझम वेरियस फ्रूट ज्यूस कॅन ऑल्सो बी मिक्स. बघा काय काय फ्रूट ज्यूस आहे त्याच्यामध्ये योगर्टमध्ये ऍड केले जातात. त्यांना त्याचं पाश्चरायझेशन केलं जातं. काय केलं जातं त्या ठिकाणी त्याचं पाश्चरायझेशन वगैरे केलं जातं आणि त्याचा उपयोग आपण त्या ठिकाणी पाहिलं तर इम्प्रूव्ह द प्रोबायोटिक्ससाठी त्याचा वापर केला जातो. हे ठिकाणी आपल्याला योगर्टमध्ये पाहायला भेटतं. पुढे बघा थर्ड दिले ते आहे बटर. बघा बटर जे आहे दोन प्रकारचे बटर आहे. एक मार्क प्रश्न येऊ शकतो की हाऊ मेनी टाईप ऑफ बटर्स. बघा पहिला आहे स्वीट क्रीम. बघा बटर जे आहे पहिला आहे स्वीट क्रीम आणि सेकंड आहे कल्चर. फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन ऑफ कल्चर्ड बटर मायक्रोब्स आर यूज. बघा जास्त करून कोणत्या बटरचा वापर केला जातो तर त्या बघा कल्चर्ड जे काय बटर आहे स्वीट क्रीम आणि कल्चर हे दोन त्याचे टाईप आहेत स्वीट क्रीम आणि कल्चर. तर याच्यामध्ये सर्वात जास्त कशाचा वापर केला जातो या ठिकाणी कल्चर बटर जे आहे याचा काय करतो डोमेस्टिक म्हणून त्याचा जास्त वापर केला जातो. हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. बघा नेक्स्ट आहे आपल्याला ते आहे बघा चीज प्रोडक्शन. बघा ही जी काही चीज प्रोडक्शन आहे याच्यामध्ये जर सांगायचं झालं तर बघा चीज प्रोडक्शन फ्रॉम काउ मिल्क द एंटायर वर्ल्ड. म्हणजे चीज जे आहे ते कशापासून तयार केलं जातं तर ते काय गायांचं जे काही दूध त्याच्यापासून तयार केलं जातं. याच्यामध्ये केमिकल मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट ऑफ मिल्क दट. केमिकल मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट केली जाते. मुद्दा आहे असा आहे त्याच्यामध्ये कोणते बॅक्टेरिया ह्याच्यामध्ये ऍड केले जातात जसं की लॅक्टोबॅसिलस लॅक्टेस आहे लॅक्टोबॅसिलस क्रेमोरिस स्ट्रेप्टोकोकस थर्मोपिलस असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बॅक्टेरिया आहेत त्याच्यामध्ये काय करतात या ठिकाणी ऍड केले जातात. ही ती गोष्ट महत्त्वाची आहे. पुढे बघा मिल्क टर्न सोड त्याची टेस्ट या ठिकाणी चेंज होते. वॉटर इन योगर्ट वॉटर जे आहे त्याच्यामध्ये रिमूव्ह केलं जातं. पुढे काय म्हणजे प्रोटेस एन्झाईम फ्रॉम फंगस इज यूज टू प्रेझेंट टू प्रोड्यूस व्हेजिटेरियन चीज. बघा जी काय फंगस आहे ओके ते या ठिकाणी चीज प्रोडक्टसाठी वापरलं जातं. जुन्या काळामध्ये जे काही जनावर होते त्याचे ॲरोमॅटिक कॅनलमध्ये जे काही लेनेट नावाचं एन्झाईम आहे त्याच्यापासून चीज बनवायचं जायचं. परंतु आजच्या काळामध्ये फंगसपासून या ठिकाणी काय केलं जातं या ठिकाणी आपल्याला सांगायचं झालं तर चीज या ठिकाणी बनवलं जातं. पुढे व्हे इज कम्प्लिटली सेपरेटेड फ्रॉम योगर्ट. त्याच्यामध्ये जे काही मटेरियल आहे ते या ठिकाणी सेपरेट केलं जातं. पुढे बघा या ठिकाणी कोणकोणती प्रोसेस केली जाते तर बघा या ठिकाणी वॉश केलं जातं रबिंग केलं जातं त्याच्यामध्ये सार्टिंग मीठ टाकलं जातं मिक्सिंग ऑफ इसेन्शियल मायक्रोब काही प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब जे आहेत ज्या की लॅक्टोबॅसिलस क्रिमोरस अशा वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया त्यामध्ये ऍड केले जातात. पिगमेंट फ्लेवर ह्या सगळ्या गोष्टी ऍड केल्यानंतर ती जी आहे त्याला प्रेस करून ती जी काही चीज आहे त्याला प्रेस केलं जातं. प्रेस केल्यानंतर कटिंग करून ते रॅपिडिंगसाठी काय केलं जातं या ठिकाणी स्टोअर केलं जातं. तर त्याला आपण म्हणतो चीज प्रोडक्शन. ओके. तर बघा नेक्स्ट आहे बघा प्रोबायोटिक. आता हे जे काही प्रोबायोटिक आहे तर बघा या ठिकाणी प्रोबायोटिक म्हणजे काय हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. एक प्रकारचं हे आपण असं म्हणलं तर चालेल की अँटिबायोटिकच आहे असं म्हणलं तरी पण चालेल. आता हे जे काही प्रोबायोटिक्स आहे हे नेमके काय कन्सेप्ट आहे सांगायचं झालं तर बघा हे जे काही प्रोबायोटिक आहे ओके. हे नेमकं काय करतात की आपल्या बॉडीमध्ये जी काही डायजेस्टिव्ह सिस्टम आहे त्याच्यामध्ये एक ट्यूब आहे असं मला माहिती आहे. ते आहे बघा काल आपण पाहिलं ते आहे ॲलिमेंटरी कॅनल. म्हणजे थोडक्यात इंटेस्टाईन असं म्हणलं तरी चालेल. ओके. तर काय करतात बघा आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टिव्ह सिस्टम आहे का? आहे. डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये एक ट्यूब आहे माउथपासून ते ॲनसपर्यंत. त्याला आपण म्हणतो ॲलिमेंटरी कॅनल आणि 2 प्रकारचे इंटेस्टाईन आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहे. ते आहे स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईन. ते प्रोबायोटिक काय करतात? तर आपल्या बॉडीमध्ये जे काही इंटेस्टाईन आहे त्याच्यामधले जे काही हार्मफुल मायक्रोब्स आहेत ओके. हार्मफुल जे काही मायक्रोब्स आहे त्याला काय करतात या ठिकाणी डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. काय करतात या ठिकाणी ते डिस्ट्रॉय करण्याचं काम करतात. हे आपल्याला समजणं गरजेचं आहे बघा. किंवा त्याचा जो काही नंबर आहे नंबर ऑफ मायक्रोब्स हार्मफुल बघा द नंबर ऑफ हार्मफुल मायक्रोब्स त्याला डिस्ट्रॉय करण्याचं किंवा त्याचं कमी करण्याचं डिक्रीज करण्याचं काम कोण करतात या ठिकाणी प्रोबायोटिक आपल्याला करताना पाहायला भेटतात. हे सर्वात महत्त्वाचं त्याचं बेनिफिट आहे. दुसरं आहे बघा या ठिकाणी दुसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बघा. दुसरी आहे बघा हे जे काही प्रोबायोटिक आहे बघा दुसरं जे काही प्रोबायोटिक आहे या ठिकाणी सांगायचं झालं तर या बघा ना आपल्या बॉडीमध्ये जी काही इम्युनिटी आहे ओके ते या ठिकाणी बस्ट करण्याचं काम करतात. म्हणजे त्याचं इन्क्रीज करण्याचं काम करतात. इम्युनिटी जी आहे प्रतिकारशक्ती ते या ठिकाणी वाढवण्याचं काम आपल्याला प्रोबायोटिक करताना आपल्याला पाहायला
भेटतात. हे सुद्धा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे इंटेस्टाईनमध्ये जे काय युजफुल मायक्रोब्स आहेत, युजफुल मायक्रोब्स त्याचा नंबर सुद्धा या ठिकाणी हे प्रोबायोटिक जे आहेत ते काय करतात या ठिकाणी इन्क्रीज करतात. काय करतात ते इन्क्रीज करताना आपल्याला पाहायला भेटतात. हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट आहे. त्याचप्रमाणे हे जे काही प्रोबायोटिक आहे ते कुठे-कुठे वापरतात सांगितलं चॉकलेटमध्ये आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर पिकलमध्ये, सॉसमध्ये अशा बऱ्याच गोष्टीमध्ये आपल्याला सांगायचं झालं, तर या ठिकाणी प्रोबायोटिक जे आहे आपल्याला पाहायला भेटतं. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. अजून या ठिकाणी बघा प्रोबायोटिकचा यूज जो आहे, या ठिकाणी डिसेंट्री म्हणजे डायरिया जे आहे, ओके, या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. ॲज वेल ॲज पॉलिट्री जे आहे, ओके, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला जे काही प्रोबायोटिक आहे, याचा वापर करताना आपल्याला पाहायला भेटतो. अजून बऱ्याच ठिकाणी बघा प्रोबायोटिकचा वापर करू शकतो. ज्या ठिकाणी बघा इनॲक्टिव्ह म्हणजे आपल्या बॉडीमध्ये इनॲक्टिव्ह अँटिबायोटिक असेल, बघा इनॲक्टिव्ह अँटिबायोटिक असेल, तर त्या अँटिबायोटिकला ॲक्टिव्ह करण्यासाठी जी काही हेल्प केली जाते, म्हणजे ते अँटिबायोटिकला ॲक्टिव्ह करण्यासाठी सुद्धा प्रोबायोटिक जे आहे त्याचा रोल आपल्याला पाहायला भेटतो. हे आपल्याला या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. बघा, काय सांगितले? बघा मिल्क प्रॉडक्ट कंटेनिंग ॲक्टिव्ह बॅक्टेरिया सच एज बघा याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आपण बघू शकतो. जसं की लॅक्टोबॅसिलस ॲसिडोफिलस, लॅक्टोबॅसिलस केझी, त्यानंतर बायफिडोबॅक्टेरियम बायफिडम हे सायंटिफिक नेम आहे त्याचे सर्व. एटीसी इट इज अ फॉर्म प्रोबायोटिक. काय काम करतं बघा या ठिकाणी ऑल द अबोव्ह मायक्रोब्स हेल्प इन मेंटेनिंग द इंटेस्टिनल बॅक्टेरिया विच हेल्प द डायजेशन. बघा आपल्या बॉडीमध्ये डायजेशन जे आहे त्यासाठी ते मदत करतात. दे आर डिक्रीज द हार्मफुल बॅक्टेरिया सच एज क्लॉस्ट्रिडियम. बघा आपल्या बॉडीमध्ये जे काही इंटेस्टाईनमध्ये जे काही वेगवेगळ्या प्रकारचे हार्मफुल मायक्रोब्स आहेत, ओके, त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं या ठिकाणी प्रोबायोटिक आपल्याला करताना पाहायला भेटतात. बघा ह्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे प्रोबायोटिक सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी योगर्ट आहे, केफीर, त्यानंतर बघा पिकल आहे, डार्क चॉकलेट, मिसो सूप, ऑइल, कॉर्न सिरप या या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला प्रोबायोटिक जे आहे पाहायला भेटतं. अजून बघा बेनिफिट जर सांगायचं झालं तर बघा काय सांगितलंय, द कॉलनीज ऑफ युजफुल बॅक्टेरिया फॉर्म इन ॲलिमेंटरी कॅनल. ॲलिमेंटरी कॅनलमध्ये आपल्याला ते पाहायला भेटतात. पुढं द हार्मफुल मायक्रोब्स कॅन बी कंट्रोल बाय रिड्युसिंग द मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी. बघा हार्मफुल जे काही मायक्रोब्स आहे त्याचं नंबर काय करतात या ठिकाणी कमी करतात. पुढे काय म्हणले सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? सम हार्मफुल सबस्टन्स आर फॉर्म ड्युरिंग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी दे बॅड इफेक्ट आर लोअर ड्यू टू प्रोबायोटिक. बघा काही प्राणघातक किंवा जे हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आपल्या बॉडीमध्ये असतील आणि मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी परिणाम करत असेल त्याचा नंबर कमी करणं किंवा त्याच्यापासून कमी परिणाम करण्याचं काम कोण करतं या ठिकाणी प्रोबायोटिक आपल्या करताना पाहायला भेटतात. पुढे काय म्हणले ड्यू टू अँटिबायोटिक ट्रीटमेंट युजफुल बॅक्टेरिया बिकम इनॅक्टिव्ह प्रोबायोटिक लिक्विड देम बाय मेकिंग देम ॲक्टिव्ह अगेन. बघा हे जे काही प्रोबायोटिक आहे इनॅक्टिव्ह अँटिबायोटिकला ॲक्टिव्ह करण्याच्या ठिकाणी काम करताना पाहायला भेटतं. इट इज अल्सो युजफुल इन बघा डायरिया असेल किंवा पॉट्री या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रोबायोटिकचा वापर करताना वापर जो आहे तो आपल्याला पाहायला भेटतो. नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी ब्रेड. आता ही जी काही ब्रेड आहे सर्वांना माहीत आहे की ही जी ब्रेड आहे, तर ह्याच्यामध्ये पहिलं सगळ्यात जे आहे त्या ठिकाणी काय वापर केला जाईल त्या फ्लॉवर म्हणजे आपण जे काही आटा वगैरे आहे त्याचा त्या ठिकाणी वापर केला जाईल सगळ्यात महत्त्वाचा आहे. दुसरं जे काही ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे काय आहे, तर ह्याच्यामध्ये काय यूज केलं जाणार त्या ठिकाणी यीस्टचा वापर केला जाणार आहे. कशाचा वापर केला जाणार त्या ठिकाणी यीस्ट ज्याला आपण म्हणतो सॅकॅरोमायसिस सर्व्हिसी. ओके. याचा या ठिकाणी ईस्टमध्ये त्या कारणानं वापर केला जाणार आहे आणि याचा वापर केल्यानंतर जी काही प्रोसेस होईल, त्या ठिकाणी कोणती प्रोसेस होणार आहे या ठिकाणी फर्मेंटेशन. कोणती प्रोसेस होणार आहे या ठिकाणी? फर्मेंटेशन या ठिकाणी काय होणार आहे या ठिकाणी प्रोसेस होणार आहे आणि फर्मेंटेशन प्रोसेस झाल्यामुळं ही जी काही शुगर आहे बघा या ठिकाणी, ओके, ही शुगर जी आहे ती काय होणार या ठिकाणी ब्रेक होणार आहे आणि या शुगरपासून ब्रेक झाल्यामुळं ह्याच्यानंतर काय तयार होणार आहे कार्बन डायऑक्साईड प्लस इथेनॉल. बघा काय तयार होणार या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड प्लस इथेनॉल जे आहे या ठिकाणी आपल्याला या ब्रेडमध्ये या 4 गोष्टी आपण पाहू शकतो आणि जे काही फ्लोअर आहे त्याचा जो काही स्मेल आहे किंवा जे काही
तयार होईल. ते कसं होणार आहे? स्पोंजी. कसं तयार होणार ते? स्पोंजी या ठिकाणी ते तयार होणार आहे. या 5 गोष्टी आपल्याला या ठिकाणी मध्ये बघणं गरजेचं आहे. फ्लोअर याचा वापर केला जाणार, यीस्टचा वापर केला जाणार आहे. या ठिकाणी फर्मेंटेशन, शुगरचं ब्रेकडाउन करून त्याच्यापासून कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल तयार केला जाणार आहे आणि स्पोंज आहे तो जो काही फ्लॉर आहे तो कसा असणार आहे या ठिकाणी? स्पोंजी असणार आहे. तर ही सगळी कन्सेप्ट कशामध्ये आपण बघू शकतो? ब्रेडमध्ये. मग या ठिकाणी हे जे काही ब्रेड आहे या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा, ब्रेड इज मेड ऑफ फ्लोअर ऑब्टेन फ्रॉम सीड हे साहजिक आहे. ही जी काही डक आहे आता जो आहे बघा या ठिकाणी मिक्सिंग बघा ह्याच्यामध्ये काय वापर केला जाणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे मी आता सांगितल्याप्रमाणे ईस्ट कसा वापर केला जाणार या ठिकाणी ईस्ट त्यामुळे पाणी सात वगैरे जे आहे त्याचा वापर केला जाणार आहे आणि हे सगळं वापर केल्यानंतर एक महत्त्वाची प्रोसेस केली जाणार त्या बघा फर्मेंटेशन कोणती प्रोसेस केली जाणार आहे या ठिकाणी फर्मेंटेशन आणि कन्व्हर्जन ऑफ शुगर इंटू कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल बघा शुगरचं जे काही कन्व्हर्जन आहे ते कशामध्ये होणार आहे या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉलमध्ये आणि ड्यू टू रिलीज ऑफ कार्बन डायऑक्साईड द ब्रेड बिकम स्पोंज बघा जसंही कार्बन डायऑक्साईड त्यातून रिलीज होणार आहे तुमचे काय ब्रेड आहे तो कसा होणार आहे या ठिकाणी स्पोंजी होणार आहे कसं होणार आहे या ठिकाणी स्पोंज झालं आपल्याला पाहायला भेटतं बघा ईस्ट ऑफ टू टाईप कॉम्प्रेस द ईस्ट बघा या ठिकाणी काय म्हणले कॉम्प्रेस द ईस्ट कंटेन कार्बोहायड्रेट फॅट प्रोटीन विटॅमिन मिनरल्स दिस इज यूज इन कमर्शियल बेकरी इंडस्ट्री बघा जे काही बेकरी वगैरे प्रोडक्ट असतात पाव वगैरे बनवतात त्या ठिकाणी ते आपल्याला पाहायला भेटतं दुसरं बघा ड्राय म्हणजे जे काही कोल्ड असतं ग्रॅन्युलर ईस्ट तर याचा यूज बघा डोमेस्टिक घरगुती कामासाठी त्याचा वापर केला जातो प्रोड्यूस विथ द ईस्ट बिकम न्यूट्रिटिव्ह म्हणजे त्याच्यामध्ये बघा न्यूट्रिशन म्हणून त्याचा वापर केला जातो एक्झाम्पल बघा या ठिकाणी विनेगर सोया सॉस अँड मोनोसोडियम ग्लुटामेट ऑल्सो प्रोड्यूस बाय मायक्रोबियल फर्मेंटेशन बघा विनेगर असेल ते सुद्धा किंवा सोया सॉस किंवा मोनोसोडियम ग्लुटामेट ते सुद्धा आपल्याला बघा कशाने बनताना पाहायला भेटतं फर्मेंटेशनच्या प्रोसेसने आपल्याला ते तयार झालेलं पाहायला भेटते हे सुद्धा या ठिकाणी समजणं गरजेचं आहे पुढे बघा पुढे बघा विनेगर. आता विनेगरमध्ये जर सांगायचं झालं, तर बघा विनेगरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बघा, त्याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड टाकलं जातं. परंतु ते किती पर्सेंट? 4% जे काही ॲसिटिक ॲसिड आहे बघा, व्हिनेगर बनवण्यासाठी 4% जे काही ॲसिटिक ॲसिड आहे, याचा काय या ठिकाणी वापर केला जातो, हे आपल्याला महत्त्वाचं माहिती असणं गरजेचं आहे. काय बनवण्यासाठी या ठिकाणी? व्हिनेगर साठी हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता त्याचे काही व्हिनेगर आहे सांगायचं झालं, जे काही चायनीज वगैरे आहेत, त्या ठिकाणी बघा लाल कलरचं जे काही सोल्युशन असतं, ओके, त्याच्यापासून टेस्ट वगैरे आपल्याला भेटते. टेस्ट लागते त्याच्यापासून. तर ते काय आहे नेमकं या ठिकाणी व्हिनेगर. काय या ठिकाणी? व्हिनेगर. बघा या ठिकाणी प्रोसेस काय सांगितलेलं आहे बघा. हे बघा ॲसिटोबॅक्टर हे वगैरे कसे बॅक्टेरिया त्यामध्ये ॲड केले जातात. ॲसिटिक ॲसिड त्याच्यामध्ये यूज केलं जातं. पाश्चुरायझेशन केलं जातं. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही सगळी प्रोसेस या ठिकाणी व्हिनेगर प्रोडक्शनसाठी तयार केली जाते. आता बघा या ठिकाणी प्रोडक्शन ऑफ बिव्हरेज. बघा ही जी काही फ्रूट आहे कॅफी अरेबिका ह्याच्यामध्ये कोणता बॅक्टेरिया ॲक्ट करतो बघा लॅक्टोबॅसिलस ब्रेव्हिस नावाचा. काय काम आहे याचं मायक्रोमध्ये? सेपरेटिंग सीड फ्रॉम फ्रूट. बघा फ्रूटपासून जे काही सीड आहे ते सेपरेट करण्यासाठी त्याचा वापर केला जातो आणि बघा कॉफी तयार करण्यासाठी त्याचा यूज केला जातो. दुसरं बघा थिओब्रोमा कॅकिओ बघा त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बॅक्टेरिया यूज केला जातो बघा या ठिकाणी सॅकरोमायसिस असेल, कॅन्डिडा असेल, हॉन्सिमोला नावाचं आहे. काय केलं जातं पुन्हा या ठिकाणी रोल काय बघा या ठिकाणी सेपरेटिंग सीड फ्रॉम फ्रूट. बघा फ्रूटपासून सीड सेपरेट केलं जातं. जे काही नेम ऑफ बेवरेज ते कोको नावाचं बेवरेज त्या ठिकाणी तयार केलं जातं. थोडा बघा द्राक्षी ग्रेप्स आहे. कोणत्या बॅक्टेरिया त्या ठिकाणी यूज केला जातो? सॅकरोमायसिस सर्व्हिस म्हणजे यीस्ट त्या ठिकाणी यूज केलं जातं. त्याच्यापासून बघा फर्मेंटेशन ऑफ ज्यूस बघा त्याचं फर्मेंटेशन केलं जातं. काय केलं जातं त्या ठिकाणी त्याचं फर्मेंटेशन केलं जातं आणि काय तयार केलं जातं त्याच्यापासून वाईन बघा द्राक्षापासून वाईन तयार होते. बरोबर आहे. ओके. चौथा बघा ॲपल, सफरचंद जे आहे त्यामध्ये सुद्धा सॅकरोमायसिस सर्व्हिसेस जे आहे नावाचा बॅक्टेरिया ठिकाणी सॉरी बॅक्टेरिया नाही फंगस सॅकरोमायसिस सर्व्हिसिया हे जे आहे ते काय फंगस आहे, यीस्ट आहे ते. ओके. यीस्ट जे आहे ते फंगस आहे. ओके. सॅक्रोमायसिस सर्व्हिसेस जे आहे मग या ठिकाणी फर्मेंटेशन केलं जातं आणि त्याच्यापासून सायडर जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला किंवा सीडर आपण ज्याला म्हणतो ते आपल्याला पाहायला भेटतं. बघा, आता बघा मायक्रोबियल एन्झाईम जे आहे, हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे, की हे जे मायक्रोबियल एन्झाईम जे आहे नेमकं काय या ठिकाणी म्हणजे जे काही प्रॉपर्टी आहेत, त्या आपण या ठिकाणी बघूयात. ही जी प्रॉपर्टी आहे नेमकं काय आहे त्याच्या? बघा पहिल्यांदा आपण बघूया बघा एन्झाईम म्हणजे काय? बघा
तर काय आहे सर्वांना माहिती असावं की एन्झाईम इट इज अ बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट. बघा त्याला आपण म्हणतो बायो कॅटॅलिस्ट. एन्झाईम काय एक प्रकारचं बायो कॅटॅलिस्ट आहे. एन्झाईम काय एक प्रकारचं बायो कॅटॅलिस्ट आहे किंवा त्याला अजून शब्द बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट. काय शब्द आहे बायोलॉजिकल कॅटॅलिस्ट. मग याचं कॅटॅलिस्ट म्हणजे काय तर बघा एखादी रिॲक्शन स्पीडमध्ये होण्यासाठी फास्ट होण्यासाठी बघा एखादी जी काही रिॲक्शन आहे ते स्पीडमध्ये होण्यासाठी किंवा फास्ट होण्यासाठी या ठिकाणी एन्झाईमचा वापर केला जातो. कशाचा वापर केला जातो? एन्झाईमचा वापर केला जातो. त्याला आपण कॅटॅलिस्ट असं म्हणतो. बघा कॅटॅलिस्ट म्हणजे काय तर एखादी रिॲक्शन जी आहे ती स्पीडमध्ये होण्यासाठी फास्ट होण्यासाठी कॅटॅलिस्टचं जे आहे त्याचा वापर केला जातो. जसं की बघा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम असतात. ओके प्रोटीज आहे, लायपेज आहे. ओके तर हे काय काम करतात या ठिकाणी तर ते एन्झाईम सिक्रेट करतात आणि एन्झाईम सिक्रेट केल्यामुळे बघा तुम्ही जर पाहिलं तर ते कॅटॅलिस्ट म्हणून त्याचा वापर केला जातो. म्हणजे डायजेशन होण्यासाठी याचा काय केला जातो या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग आता बघा पुढे शब्द वापरला मायक्रोबियल एन्झाईम म्हणजे बघा अशा प्रकारचे काही एन्झाईम आहे जे मायक्रोबियल म्हणून त्याचा वापर केला जातो. बघा त्याच्या वेगळे प्रॉपर्टीज सांगायचं झालं किंवा याचे स्पेशल कॅरेक्टरिस्टिक सांगायचे झाले तर बघा पहिलं कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय ते जे काय मायक्रोबियल एन्झाईम आहे ते ऍक्टिव्ह आहे. बघा तर ते कोणत्या प्रोसेसला ऍक्टिव्ह आहे इट इज अ लो पीएच. बघा तर पीएच जर कमी असेल व्हॉट इज पीएच पोटॅन्शियल ऑफ हायड्रोजन. ओके त्यानंतर कमी तापमानात लो टेम्परेचर आणि लो प्रेशरमध्ये मित्रांनो या ठिकाणी मायक्रोबियल एन्झाईम जे आहे ते काय असतं या ठिकाणी ऍक्टिव्ह असतं. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचं म्हणजे काय बघा एनर्जी जी आहे काय आहे त्याच्यामध्ये सेव्ह राहते. बघा एनर्जी जी आहे मायक्रोबियल एन्झाईमचा फायदा काय आपण ते बघतोय. प्रॉपर्टीज जे काही गुड प्रॉपर्टीज ऍप्लिकेशन आपण त्याला म्हणतो. हे म्हणजे मायक्रोबियल एन्झाईम ऍक्टिव्ह कोणतं असतं लो पीएचला टेम्परेचर ॲज लो प्रेशरला हे जे काही मायक्रोबियल एन्झाईम जे आहे ते काय असतं या ठिकाणी ऍक्टिव्ह असतं. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ह्याच्यामध्ये जी एनर्जी आहे त्या कशा आहे या ठिकाणी सेव्ह आहे. एनर्जी कशा आहे या ठिकाणी सेव्ह राहते. थर्ड आहे बघा अननेसेसरी बघा अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म. बघा जे काय गरजेचे नाही आहेत प्रोडक्ट त्याच्यामध्ये काय होतं तयार होत नाही. ते काय होतं त्याच्यामध्ये तयार होत नाही. तर त्याला आपण म्हणतो अननेसेसरी बाय प्रोडक्ट आर नॉट फॉर्म. ही एक सर्वात महत्वाची त्याची प्रॉपर्टी आहे. चौथी सर्वात महत्वाचं सांगायचं झालं तर बघा एन्झाईम जे आहे आर रियूज. बघा एन्झाईमचा आपण पुन्हा वापर करू शकतो. एन्झाईमचा काय करू शकतो आपण पुन्हा ठिकाणी वापर करू शकतो. ही सुद्धा याची काही स्पेशल प्रॉपर्टी आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी सांगायचं झालं बघा त्यानंतर बघा या ठिकाणी सांगायचं झालं बघा लो एक्सपेन्सेस ऑफ प्युरिफिकेशन. बघा क्लीन करण्यासाठी किंवा प्युरिफिकेशन स्वच्छ करण्यासाठी जास्त याचा खर्च लागत नाही. ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काय ते ही जी काही एन्झाईम आहे याचा वापर केमिकल इंडस्ट्रीमध्ये केला जातो. बघा हे जी काही एन्झाईम आहे याचा वापर कुठे केला जातो या ठिकाणी केमिकल इंडस्ट्रीमध्ये केला जातो. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. एक्झाम्पल म्हणून सांगायचं झालं तर बघा फॉर एक्झाम्पल पेपर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा याचा वापर केला करताना आपल्याला पाहायला भेटतो किंवा जे काही वाईन इंडस्ट्री आहे. ओके वाईन इंडस्ट्री जी आहे या ठिकाणी बघा याचा वापर करताना आपल्याला पाहायला भेटतो. ओके तर वेगवेगळ्या प्रकारचे काही इंडस्ट्री आहेत. पेपर इंडस्ट्री असेल वाईन इंडस्ट्री म्हणजे थोडक्यात केमिकल इंडस्ट्रीमध्ये ही जी काही मायक्रोबियल एन्झाईम आहे याचा आपल्याला यूज करताना पाहायला भेटतं. बघा या ठिकाणी सांगायचं झालं मग काय म्हणले द एन्झाईम ऑब्टेन बाय ऍक्टिव्ह मायक्रोब्स आर यूज इंडस्ट्रियल प्रोसेस. बघा मायक्रोब्स पासनं बघा वेगवेगळ्या प्रकारचे काही मायक्रोब आहे सूक्ष्मजीव याच्यापासनं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे काही एन्झाईम आहे ते तयार झाले आपल्याला पाहायला भेटतात. बघा काय म्हणले पुढं द मायक्रोबियल एन्झाईम आर बेटर दॅन द केमिकल कॅटॅलिस्ट. बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय ही जी काही मायक्रोबियल एन्झाईम आहे वर्क कधी होतं जेव्हा टेम्परेचर काय असेल लो असेल पीएच कमी असेल ॲज वेल प्रेशर काय असेल या ठिकाणी कमी असणार आहे. दुसरी गोष्ट प्रॉपर्टी काय बघा सेकंड प्रॉपर्टी काय सांगितली एनर्जी इज सेव्ह. एनर्जी जी आहे ती काय त्याच्यामध्ये सेव्ह राहते. थर्ड बघा या ठिकाणी
देर इज नो नीड ऑफ इलोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट. याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं काही इलोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट जे आहे याचा वापर केला जात नाही. पुन्हा बघा काय म्हणले, दिस एन्झाइम्स आर ओनली स्पेसिफिक प्रोसेस. म्हणजे बघा स्पेसिफिक त्या तेवढ्याच कामासाठी एन्झाइमचा वापर केला जातो, अदर कामासाठी त्याचा वापर केला जातो म्हणून ते काय म्हणले स्पेसिफिक. पुढे एक शब्द सांगितलं बघा, महत्वाची गोष्ट आहे, अननेसेसरी बाय प्रोडक्ट्स आर नॉट फॉर्म ड्युरिंग दिस रिॲक्शन. बघा ह्याच्यामध्ये अननेसेसरी म्हणजे काय गरजेचे प्रोडक्ट नसते तयार होत नाही. पुढे बघा प्युरिफिकेशन इज नॉट निडेड अँड हेज एक्सपेन्सेस ऑन प्युरिफिकेशन आर रिड्यूस. बघा प्युरिफिकेशनसाठी जे काही खर्च वगैरे असते किंवा जे काही ॲडव्हान्स गोष्टी ज्या आहेत ते याच्यामध्ये कमी प्रमाणात वापरले जातात. इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल्स अवॉइडेड. बघा ह्याच्यामध्ये जे काय इलिमिनेशन म्हणजे बाहेर पडण्याचे काही पदार्थ असतील ह्याच्यामध्ये अवॉइड केले जातात. एन्झाइमचा पुन्हा वापर केला जातो, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. बघा एन्झाइम्स कॅन बी रियूज, पुन्हा त्याचा वापर केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय, ही जी काही मायक्रोबियल एन्झाइम आहे इथे इको फ्रेंडली, म्हणजे याच्यापासून कोणत्या प्रकारचा आपल्याला दुष्परिणाम होताना पाहायला भेटत नाही म्हणून शब्द वापरला गेला आहे. एन्झाइम किंवा मायक्रोबियल एन्झाइम्स आर दस इको फ्रेंडली. म्हणजे हे जे मायक्रोबियल एन्झाइम आहे हे कसं असणार या ठिकाणी इको फ्रेंडली असणार आहे, हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. बघा एक्झाम्पल बघा हे बघा एन्झाइमचं ओळखायचं असेल तर ज्याच्या शब्द शेवटी ASE येतं बघा, ASE बघा लक्षात राहणं गरजेचं आहे. लास्टमध्ये ASE असेल तर ऑलमोस्ट ऑल दीज आर एन्झाइम्स. म्हणजे सर्वचे सर्व काय असतात या ठिकाणी ते एन्झाइम असतात. जसं की बघा इथं ASE आले, या ठिकाणी ASE आले, या ठिकाणी ASE सेम खाली. तर बघा ऑक्सिडो रिडक्टस असेल, ट्रान्सफरेस, हायड्रोलिसिस, लायसेस, आयसोमरेस ॲज वेल ॲज रायगेस, ऑल दीज आर हे सर्व काय त्या ठिकाणी येतं, सगळ्याचे सर्व काय या ठिकाणी ते एन्झाइम्स आहेत. हे सर्वचे सर्व काय त्या ठिकाणी एन्झाइम्स आहेत, हे आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. मग आता बघा हे जे मायक्रोबियल एन्झाइम्स आहेत, बघा मग सांगितलं युजफुल इन क्लिनिंग प्रोसेस टू रिमूव्ह डर्ट अँड लो टेम्परेचर. बघा क्लिनिंग करण्यासाठी याचा वापर केला जातो. ॲज वेल ॲज ग्लुकोज अँड फ्रुक्टोज सिरप फ्रॉम कॉर्नफ्लोर युजिंग एन्झाइम फॉर बॅक्टेरिया अँड स्ट्रेप्टोमस. वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बॅक्टेरियाच्या सहाय्याने त्याचा वापर केला जातो. इंडस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो. जसं की बघा चीज बनवण्यासाठी प्लांट एक्स्ट्रॅक्ट, टेक्सटाईल, लेदर, पेपर या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये बघा बघा पुढे सांगतो प्लांट एक्स्ट्रॅक्ट असेल, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये, लेदर इंडस्ट्रीमध्ये ॲज वेल ॲज पेपर इंडस्ट्रीमध्ये मायक्रोबियल जे काही एन्झाइम आहे त्याचा काय होतो या ठिकाणी यूज केला जातो, वापर केला जातो, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. पुढे बघा एन्झाइम्स इन ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टम. बघा ह्युमन डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये सांगितलं झालं तर बघा या ठिकाणी एक एक्झाम्पल सांगितले, द पेप्सिन अँड रेनिन सिक्रेटेड बाय स्टमक. ओके. अमायलेज, ट्रिप्सिन अँड लॅपेज सिक्रेटेड बाय पॅनक्रियास. बघा हे जे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाइम आहेत बघा, पॅनक्रियास काय सिक्रेट करतं या ठिकाणी, अमायलेज, ट्रिप्सिन आणि लॅपेज नावाचे एन्झाइम काय करतात या ठिकाणी सिक्रेट करतात. पुढे काय म्हणले, पेप्टिडेज अँड अदर एन्झाइम सिक्रेटेड बाय इंटेस्टाइनल ग्लॅंड आणि स्मॉल इंटेस्टाइन. जे काय स्मॉल इंटेस्टाइन आहे त्या ठिकाणी सिक्रेट करताना आपल्याला पाहायला भेटतात. बघा आता अजून एक गोष्ट आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, ते बघा झॅन्थम गम काय बघा. बघा ही जी काही झॅन्थम गम आहे, तर बघा झॅन्थोमोनस जे काय स्पेसिस आहे बघा, बघा झॅन्थोमोनस नावाचा का बॅक्टेरिया वगैरे असेल, ओके, तर याचं काय केलं जातं या ठिकाणी फर्मेंटेशन केलं जातं. काय केलं जातं या ठिकाणी त्याचं बघा झॅन्थोमोनस जे काही बॅक्टेरिया वगैरे असेल स्पेसिसचा वापर करून त्याचं काय त्या ठिकाणी फर्मेंटेशन केलं जातं. फर्मेंटेशन केल्यामुळे काय होतं, तर इट इज अ रिमूव्ह ऑफ कार्बन डायऑक्साईड प्लस त्याच्यापासून काय तयार होतं आपल्याला बघायला भेटतं, इथेनॉल असेल किंवा अल्कोहोल. फर्मेंटेशन केल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि इथेनॉल या ठिकाणी काय होणार आहे, तयार होणार आहे. आणि झॅन्थोमोनस स्पेसिस किंवा आपण त्याला म्हणूयात झॅन्थोमोनसपासून काय तयार केलं जातं त्या ठिकाणी, झॅन्थम गम जे आहे ते त्या ठिकाणी तयार केलं जातं. याचं बघा याचा वापर फर्टिलायझरसाठी केला जातो, वेडीसाईड, टेक्सटाईल ॲज अ टूथपेस्ट बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. बघा झॅन्थोमोनस स्पेसिस या ठिकाणी यूज केला जातो. याचं सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, फर्मेंटेशन केलं जातं. काय केलं जातं या ठिकाणी, त्याचं फर्मेंटेशन केलं जातं. आणि फर्मेंटेशन केल्यानंतर बघा ऑफ स्टार्च अँड मोलॅसिस इट इज युजफुल ड्यू टू प्रॉपर्टीज लाईक सोलुबिलिटी इन हॉट अँड कोल्ड वॉटर. बघा ह्याची काय सोलुबिलिटी आहे, बघा गरम पाणी थंड पाण्यामध्ये सोलुबल आहे. त्याच्यानंतर ह्याची डेन्सिटी जी आहे ती कशी हाय आहे. आणि याचा वापर कसा केला जातो, तर सर्वात महत्त्वाची गोष्ट याचा वापर फर्टिलायझर असेल, वेडीसाईड, टेक्सटाईल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा ॲज वेल ॲज टूथपेस्ट बनवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो. हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.
पुढे बघा सबस्टन्स ऑब्टेन बाय मायक्रोवेव्ह प्रोसेसिंग आर एज फॉलो. बघा ॲसिडिक बघा सायट्रिक ॲसिड असेल, मॅरिक ॲसिड ॲज वेल लॅक्टिक ॲसिड त्याचा वापर केला जातो. पुढं बाइंडिंग ऑफ प्रोटीनसाठी हे सर्व काय आहेत ग्लुटामिक ॲसिड, लायसिन आणि ट्रिप्टोफॅन काय आहेत हे, तर ऑल दीज आर काय आहेत हे सगळं अमायनो ॲसिड. चेन ऑफ अमायनो ॲसिड इज कॉल्ड एज प्रोटीन. बघा द चेन ऑफ अमायनो ॲसिड इज कॉल्ड एज प्रोटीन म्हणून आपण त्याचा वापर केला जातो. ओके. मायक्रोवेव्ह रिस्ट्रिक्टर जे आहेत बघा नायसिन आणि नेटामायसिनचा वापर केला जातो. पुढे बघा व्हिटॅमिन बघा कोणकोणते व्हिटॅमिन आपल्या बॉडीमध्ये सर्वांना माहिती आहे की व्हिटॅमिन 6 प्रकारचे व्हिटॅमिन आहेत. व्हिटॅमिन ए असेल, बी असेल, सी असेल, डी आहे ॲज वेल एज ए आणि के. पुढे पाय झालं तर व्हिटॅमिन बी जो आहे तो काय येते, व्हिटॅमिन बी जो आहे तो काय या ठिकाणी कॉम्प्लेक्स ग्रुप आहे. व्हिटॅमिन जे आहे ते काय या ठिकाणी कॉम्प्लेक्स ग्रुप आहे हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अस्कॉर्बिक ऍसिड जे व्हिटॅमिन सी ला म्हणलं जातं. B12 म्हणजे हा कॉम्प्लेक्स ग्रुप झाला. B2 हा सुद्धा कोणता झाला कॉम्प्लेक्स ग्रुप झाला आपल्याला पाहायला भेटतं. तर ते अँटीऑक्सिडंट म्हणून त्याचं काम केलं जातं. पुढे बघा दिले इडिबल कलर जे आहे कलर बघा येण्यासाठी बीटा कॅरोटीन असेल, लायकोपिन, झॅन्थिन, ल्युटिन अशा गोष्टी त्या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. त्याप्रमाणे हे जे काय पॉलिसॅकराइड असेल किंवा हे जे काय ग्लायकोलिपिड आहे ते काय आहे नेमकं पॉलिसॅकराइड किंवा हे जे काय ग्लायकोलिपिड आहे हे नेमकं काय आहे या ठिकाणी, तर दीज आर बघा कार्बोहायड्रेट. पॉलिसॅकराइड किंवा ग्लायकोलिपिड या ठिकाणी काय कार्बोहायड्रेट. बघा पॉलिसॅकराइड आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड म्हणजे कार्बनचा थर्ड जो काही टाईप येतो पॉलिसॅकराइड. तर ग्लायकोलिपिड म्हणजे काय, तर ग्लायकोलिपिड म्हणजे काय ठिकाणी बघा ग्लुकोज प्लस लिपिड. बघा म्हणजे थोडक्यात कार्बोहायड्रेट प्लस लिपिड एकत्र आल्यानंतर बघा या ठिकाणी काय तयार होतं, या ठिकाणी ग्लायकोलिपिड आपल्याला तयार झालं पाहायला भेटतं. ओके. पण बघा इन्सेस म्हणून व्हॅनिलिन आहे, इथाइल ब्युटॅरेट आहे. त्यानंतर बघा अशा बरेच गोष्टी फ्रूट आणि फ्लावरचा वापर केला जातो. ॲज वेल एज बघा स्वीटनर जे काही आर्टिफिशियल स्वीटनर म्हणजे जे काही स्वीटमध्ये आपल्याला बघायला भेटतात त्यासाठी बघा झायरिथोल आणि ॲस्पार्टेम याचा वापर केला जातो. हे आपल्याला कमीत कमी 5 ते 6 वेळा रीड करावं लागेल, वाचावं लागेल. तेव्हा हा जो काही चार्ट आहे एमसीक्यू साठी याचा प्रश्न येऊ शकतो. तेव्हा हा जो काही चार्ट आहे आपल्याला तो लक्षात राहणार आहे. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. आता बघा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जे काही अँटिबायोटिक आहे ते अँटिबायोटिक काय काम करतात या ठिकाणी, ते अँटिबायोटिक काय काम करतात सांगायचं झालं तर आपल्या बॉडीमध्ये बघा एखादा हार्मफुल मायक्रोब्स आला तर त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम, त्याला किल करण्याचं काम कोण करतं या ठिकाणी, अँटिबायोटिक करतात. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. जसं की बघा निओमायसिन असेल, लिफामायसिन आहे, पेनिसिलिन आहेत. हे सगळे काय या ठिकाणी अँटिबायोटिक म्हणून त्याचा वापर केला जातो. मग हे जे काही अँटिबायोटिक आहेत बघा जसं की आपल्या बॉडीमध्ये जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम असतील त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं या ठिकाणी, अँटिबायोटिक करतं. बघा सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या बॉडीमध्ये जे काही अँटिबायोटिक आहे ते काय काम करतं, व्हॉट इज द रोल, तर आपल्या बॉडीमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत, आता मायक्रो ऑर्गॅनिझम कोणते, जसं की व्हायरस असेल, बॅक्टेरिया आहे, फंगस असतील. ओके. तर असे जे काय मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याला डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं, त्याच्याकडे अँटिबायोटिक करतात. हे सगळ्यात महत्त्वाचं. 2 टाईप आहे, एखाद्या ग्राम पॉझिटिव्ह, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असतात. ओके. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, याच्यामध्ये एक एमसीक्यू साठी प्रश्न येऊ शकतो की ट्युबरक्युलोसिस साठी बघा ट्युबरक्युलोसिस ज्याला आपण क्षयरोग म्हणतो. ओके. त्यासाठी कोणतं अँटिबायोटिक यूज केलं जातं इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. त्या बघा एमसीक्यू प्रश्न येऊ शकतो. त्या बघा लिफामायसिन. बघा लिफामायसिन नावाचं जे काही अँटिबायोटिक आहे, लिफामायसिन नावाचं जे काही अँटिबायोटिक आहे त्याचा वापर ट्युबरक्युलोसिस जो काही क्षयरोग आहे त्यासाठी केला जातो. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. खाली बघा आपल्याला सांगायचं झालं तर बघा पेनिसिलिन आहे, स्ट्रेप्टोमायसिन, टेट्रासायक्लिन, लिफामायसिन अगेन्स्ट ट्युबरक्युलोसिस. बघा लिफामायसिन नावाचं लिफामायसिन नावाचं जे काही अँटिबायोटिक आहे तर त्याचा वापर कशासाठी केला जातो, ट्युबरक्युलोसिससाठी केला जातो. निओमायसिन आहे, स्ट्रेप्टोमायसिन, मोनोबॅक्टम हे सगळे जे आहेत ओके याचा यूज अँटिबायोटिक म्हणून केला जातो. सगळ्यात महत्त्वाचं सांगितलं काय बघा, सम ह्युमन डिसीज अँड वेटरनरी डिसीज हॅव बीन कंट्रोल ड्यू टू अँटिबायोटिक ट्रीटमेंट. फक्त माणसालाच नाही
तर वेटरनरी म्हणजे काय बघा, जनावरांचं सुद्धा औषध बनवण्यासाठी अँटिबायोटिकचा वापर केला जातो. हे सुद्धा आपल्याला लक्षात राहणं गरजेचं आहे. पुढे बघा काय म्हणले, मायक्रोब्स अँड फीड. बघा मायक्रोब्स अँड फीडमध्ये जर सांगायचं झालं, तर बघा 3 गोष्टी या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. बघा, सर्वांना पहिली गोष्ट माहीत असेल, त्या बघा बायोगॅस. बघा, हा जो काही बायोगॅस आहे याच्यामध्ये काय केलं जातं, तर याच्यामध्ये काय केलं जातं बघा, ॲग्रीकल्चरल वेस्ट जे आहे, ॲग्रीकल्चरल वेस्ट असेल किंवा त्याला आपण म्हणतो डोमेस्टिक वेस्ट जे आहे, त्याचप्रमाणे इंडस्ट्रियल वेस्ट जे आहे, ओके. या सगळ्या जे काही वेस्ट आहेत, त्याचा वापर केला जातो. पण याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा प्लास्टिकचा वापर केला जात नाही. आपण त्याला कचरा म्हणतो. ओके. घनकचरा ज्याच्यामध्ये लीव्हज वगैरे येतात, झाडाची पानं आहेत, झाडं चे हे असतील. ओके. तर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करू शकतो. ओके. हे ॲड केल्यानंतर बघा याच्यामध्ये अजून एक प्रोसेस केली जाते बघा. ते काय करायचं, फर्मेंटेशन केलं जातं. काय केलं जातं याच्यामध्ये? फर्मेंटेशन केलं जातं, की याच्यामध्ये मिथॅनोजेनिक बॅक्टेरिया टाकले जातात. याच्यामध्ये मिथॅनोजेनिक जे काही बॅक्टेरिया आहेत ते काय त्याच्यामध्ये ऍड केले जातात, जसं की मेथॅनोकोकस. बघा, मेथॅनोकोकस नावाचे काय किंवा मेथॅनोजेनिक जे काही बॅक्टेरिया याच्यामध्ये काय या ठिकाणी ऍड केले जातात. आणि मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया ऍड केल्यामुळं इट इज प्रोड्यूस बाय मिथेन. बघा, याच्यापासून काय तयार होतं, मिथेन तयार होतो. आणि आपल्याला सांगायचं झालं तर याच्यापासून कोणत्या प्रकारचं, म्हणजे थोडक्यात याचा यूज कसा केला जातो, फ्यूल म्हणून, इंधन म्हणून त्याचा वापर केला जातो. काय म्हणून केला जातो, इंधन, फ्यूल म्हणून त्याचा वापर केला जातो. याच्यापासून कोणत्या प्रकारचं आपल्याला पोल्युशन जे आहे ते झालेलं पाहायला भेटत नाही. ओके. तर पहिली गोष्ट आहे, ते आहे बायोगॅस. ओके. तर मिथेन या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, इलेक्ट्रिसिटीसाठी याचा वापर केला जातो. म्हणजे थोडक्यात फ्यूल म्हणून त्याचा वापर केला जातो. कोणत्या प्रकारच्या त्याच्यापासून पोल्युशन वगैरे झालेलं आपल्याला पाहायला भेटत नाही, किंवा इट इज नॉट डेंजर टू एन्व्हायरमेंट ॲज वेल एज ह्युमन. हे सेफ आहे. ओके. दुसरं आहे बघा या ठिकाणी. ओके. सेकंड आहे, त्या बघा सर्वांना माहीत असावा, त्या बघा अल्कोहोल किंवा जे काही केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपण आता मगाशी पाहिलं, की ईस्ट जे आहे या ठिकाणी. ओके. ईस्ट. ओके. ईस्ट म्हणजे काय, या ठिकाणी सर्वांना माहिती आहे की फंगाय आहे. ईस्ट काय या ठिकाणी फंजाय आहे. सॅकॅरोमायसिस सर्व्हिस आपण ज्याला म्हणतो. ओके. तर बघा, हे जे काही सॅक्रामेंट सर्व याचं काय केलं जातं, या ठिकाणी फर्मेंटेशन केलं जातं. काय केलं जातं या ठिकाणी त्याचं? फर्मेंटेशन करून याच्यापासून कार्बन डायऑक्साईड प्लस इथेनॉल, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. इथेनॉल तयार केलं जातं. काय केलं जातं या ठिकाणी? इथेनॉल तयार केलं जातं. आणि इथेनॉलचा यूज आजच्या लाईफमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ते म्हणजे काय, फ्यूल म्हणून केला जातो. बघा, हा जो काही इथेनॉल आहे, हे जे काय इथेनॉल आहे, याचा यूज आजच्या लाईफमध्ये फ्यूल म्हणून केला जातो. काय केला जातो या ठिकाणी? फ्यूल म्हणून केला जातो, इंधन म्हणून केला जातो. हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. अजून एक आहे आणि आपण ते बघूयात. त्या बघा या सर्वांना माहित आहे, ते म्हणजे काय, तर बघा याच्यामध्ये हायड्रोजन जो काय गॅस आहे. ओके. बघा, हा जो काही हायड्रोजन गॅस आहे, तर त्या हायड्रोजन गॅसला फ्यूल ऑफ फ्युचर असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी? फ्यूल ऑफ फ्युचर असं म्हणलं जातं. मग हायड्रोजन गॅसला फ्यूल ऑफ फ्युचर का म्हणलं जातं? का? कारण याच्यामध्ये मग काय केलं जातं, बायो फोटोलिसिस ऑफ वॉटर. बघा, याच्यामध्ये काय केलं जातं, जे काही पाणी आहे त्याचं काय केलं जातं, बायो फोटोलिसिस. फोटो म्हणजे सनलाईट, लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. ओके. तर या ठिकाणी त्याचं वॉटर जे आहे त्याचं जे मॉलिक्यूल असते त्याच्या काय करतात, त्या ठिकाणी ब्रेकडाऊन केलं जातं आणि त्याच्यापासून हायड्रोजन गॅस जो आहे तो तयार केला जातो. हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. मग काय म्हणलं या ठिकाणी, मिथेन इज ऑब्टेन फ्रॉम मायक्रो प्रेझेंट इन ॲग्रिकल्चरल अँड इंडस्ट्रियल वेस्ट. बघा, तर अनएरोबिक म्हणजे साहजिक आहे, अनएरोबिक डिकम्पोजिशन केलं जातं. अनएरोबिक डिकम्पोजिशन म्हणजे काय, तर याच्यामध्ये ॲब्सेंट ऑफ ऑक्सिजन काय असतो या ठिकाणी, ॲब्सेंट ऑफ ऑक्सिजन. त्याचप्रमाणे फर्मेंटेशन ऑफ मॉलिसिस बाय ईस्ट
सॅक्रोमायसिस प्रोड्यूस इथेनॉल विच अ क्लीन अँड स्मोकलेस फ्युएल. बघा इथेनॉल जे आहे ते स्मोकलेस आहे. आणि लास्ट बघा या ठिकाणी सांगितले काय, द फ्युएल ऑफ फ्युचर इज हायड्रोजन गॅस. जो काय हायड्रोजन गॅस आहे, हायड्रोजन गॅस त्याला फ्युएल ऑफ फ्युचर असं म्हणलं जातं. याच्यामध्ये काय केलं जातं बघा, बायोफोटोलिसिस ऑफ वॉटर केलं जाऊन ह्याच्यापासून जे काही हायड्रोजन ॲटम आहे ते काय त्या ठिकाणी रिलीज केले जातात. बघा बायोफ्युएल म्हणून आपण बायोफ्युएल म्हणून बघा बायो म्हणजे काय बायोलॉजिकल फ्युएल म्हणून आपण या ठिकाणी 3 गोष्टी बघू शकतो. जसं की बघा सॉलिड म्हणून कसा वापर करू शकतो. या ठिकाणी कोळसा आहे, जनावरांचं जे काही खत आहे ते, किंवा जे काही झाडांचा जो काही पाला असेल ते. लिक्विड म्हणून काय यूज करू शकतो या ठिकाणी, व्हेजिटेबल असेल किंवा अल्कोहोल आहे. आणि ॲज वेल ॲज गोबर गॅस, तर अजून शब्द आहे बायोगॅस. काय शब्द आहे या ठिकाणी, बायोगॅस. आपण ते काय करू शकतो, यूज करू शकतो. ॲज वेल ॲज कोळ गॅस, आपण जे कोळसाचा गॅस आहे या ठिकाणी गॅसेस. हे जे काही फ्युएल आहे हे तिचं या ठिकाणी एक सांगायचं झालं तर याच्यापासून कोणत्या प्रकारचं आपल्याला पोल्युशन झालेलं पाहायला भेटणार नाही. नो पोल्युशन. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे काय, ही जी घटक आहेत ते काय आहे बघा या ठिकाणी एन्व्हायरमेंटली कसे आहेत या ठिकाणी सेफ आहेत. एन्व्हायरमेंटली कसे या ठिकाणी सेफ आहेत. आणि याचा यूज भविष्यामध्ये आपण फ्युएल म्हणून करू शकतो. फ्युएल ऑफ फ्युचर असं म्हणून करू शकतो. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. तर ते आहे बघा बायोगॅस प्लांट. ओके. बघा या ठिकाणी बायोगॅसमध्ये तुम्ही सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी सांगितलं काय, की बायोडिग्रेडेबल सबस्टन्स सच एज ॲनिमल अँड प्लांट वेस्ट असेल, डंग असेल, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये यूज करतात. आणि त्याच्यामध्ये बघा मिथेन गॅस जे आहे, मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया या ठिकाणी त्याचा वापर केला जातो. याच्यापासून कार्बन डायऑक्साईड निर्माण होणार आहे. आणि द मेथॅनोजेनिक बॅक्टेरिया प्रेझेंट इन द एक्सक्रीट ऑफ द ॲनिमल ब्रिंग अबाउट द डिकम्पोजिशन ऑफ द वेस्ट मॅटर. डिकम्पोज केलं जातं. बघा पुढे बघा मायक्रोबियल पोल्युशन कंट्रोल. बघा विथ द हेल्प ऑफ सुटेबल मायक्रोब्स द प्रॉब्लेम ऑफ एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ट्रॅक. बायोगॅस प्लांट, कंपोस्ट प्रोडक्शन, सिवेज ट्रीटमेंट इटीसी आर द मेजर इन द मायक्रोब्स आर यूज. यासाठी काय कसा वापर केला जातो, वेगवेगळ्या प्रकारचे जे मायक्रोब्स आहेत सूक्ष्मजीव याचा काय या ठिकाणी वापर केला जातो. बघा या लँड फिलिंग साईटमध्ये काय केलं जातं बघा, एक खूप मोठा असा खड्डा जो आहे असा, तो खड्डा या ठिकाणी खाल्ला जातो. पीठ आपण त्याला म्हणलं जातं. काय म्हणलं जातं या ठिकाणी, पीठ. ओके. आणि खड्डा खाल्ल्यानंतर बघा म्हणजे असं खूप मोठ्या प्रमाणावर खड्डा खाल्ला जातो, ज्याला आपण सोप्या भाषेत म्हणतो पीठ असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं, पीठ. त्यानंतर बघा ह्याच्या आउटर कव्हरिंग किंवा इनर कव्हरिंग मध्ये बघा, ह्या इनर कव्हरिंग मध्ये जे काय प्लॅस्टिकचं शीट आहे, जे काय प्लॅस्टिकचं शीट आहे ते या ठिकाणी यूज केलं जातं. कोणतं शीट, प्लॅस्टिकचं शीट या ठिकाणी काय जातं, यूज केलं जातं. आणि या प्लॅस्टिकचं शीट यूज केल्यामुळे काय होतं, की याच्यामुळे काय होतं बघा, हे प्लॅस्टिकचं शीट यूज केल्यामुळे काय होतं, की याच्यामुळे जे काही सॉइल पोल्युशन जे आहे ते होत नाही. बघा जे काय सॉइल पोल्युशन आहे ते होत नाही, किंवा सॉइलची जी काय फर्टिलिटी आहे, सॉइलची जी काही फर्टिलिटी होते तिचं लेस सॉइल फर्टिलिटी. बघा तिचं लेस सॉइल फर्टिलिटी, जमिनीची सुपीकता जी आहे ती बघा टिकून राहते. जमीन सुपीकता काय होते, टिकून राहते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तर सॉइलमध्ये जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, बघा बघा हार्मफुल जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत ते काय होतात त्याच्यामध्ये इन्सर्ट होत नाहीत, आणि त्याच्यामुळे सॉइल पोल्युशन वगैरे होऊ शकत नाही. हे खरं तर कुठे यूज केलं जातं, हे सर्वात महत्त्वाची गोष्ट मी सांगायचं झालं तर ही जी काही मेथड आहे लँड फिलिंग साईट मेथड, हे कुठे यूज केले जाते, इट इज यूज इन द अर्बन साईट, ज्या ठिकाणी शहरीकरण जास्त आहे किंवा जे काय इंडस्ट्रियल एरिया आहे त्या ठिकाणी ही अर्बन लँड फिलिंग साईट जी आहे ही मेथड या ठिकाणी काय होते, यूज केली जाते. त्यानंतर बघा याच्यामध्ये जे काय कॉम्प्रेस्ड वेस्ट आहे बघा, कोणतं वेस्ट, कॉम्प्रेस्ड वेस्ट जे आहे, ओके, त्याच्यामध्ये काय केलं असं इन्सर्ट केलं जातं. बघा याच्यामध्ये काय करायचं, कॉम्प्लेक्स वेस्ट जे आहे त्याच्यामध्ये काय करायचं, इन्सर्ट केलं जातं. कॉम्प्लेक्स वेस्ट इन्सर्ट केल्यानंतर ह्याच्यामध्ये बघा दोन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या जातात. बघा दोन गोष्टी त्याच्यामध्ये ऍड केल्या जातात. पहिला बघा मायक्रोब्स. ओके, ह्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे जे काही सूक्ष्मजीव आहे मायक्रोब्स त्याच्यामध्ये काय त्याच्यामध्ये ऍड केले जातात. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट ऍड केली जाते ते म्हणजे काय, बायोरिएक्टर म्हणून. बघा बायोरिएक्टर म्हणून जे काय मिक्सचर
मिक्स होण्यासाठी ह्याच्यामध्ये काय करतात, ह्याच्यामध्ये ते ऍड केलं जातं. बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब जे आहेत ते ऍड केलं जातं, ॲज वेल एज बायोरिएक्टर जे आहे ह्याच्यामध्ये ऍड केल्यानंतर ह्याच्या वरचं काय थर्ड आहे, ओके, त्याच्यामध्ये जे काही सॉलिड वेस्ट असतील, त्यानंतर सॉइल रेअर आहे, त्यानंतर ल्यूज आहे, हे जे काय वरचा जो भाग आहे ह्याच्यामध्ये काय करतं, सॉइलची लेयर याच्यामध्ये लावली जाते आणि सॉइलची लेयर लावल्यानंतर ह्याला 15 दिवस, किती दिवस, 15 डेज काय केलं जातं त्याच्यामध्ये, ते स्टोअर केलं जातं. किती दिवस, 15 दिवस. काही दिवसानंतर ही जी काही वेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स आहेत, हेल्दी मायक्रोब्स आपण ज्याला म्हणूयात, ओके, ह्याच्यामध्ये मिक्स होतात किंवा त्याच्यामध्ये मिक्स होतात आणि ही जी काही वेस्ट आहे आपण ते करू शकतो पुन्हा रियूज करू शकतो. काय करू शकतो, पुन्हा एकदा रियूज करू शकतो आणि याच्यापासून कोणत्या प्रकारचे डिसेस वगैरे जे आहेत, आजार वगैरे आपल्याला झालेले पाहायला भेटत नाही. त्या मेथडला काय म्हणतात या ठिकाणी, लँड फिलिंग साइट असं म्हणलं जातं. मग या ठिकाणी काय सांगितले, दिस टाइप ऑफ डिग्रेडेबल वेस्ट विच इज क्रिएटेड इन द अर्बन एरियाज डम्प्ड इन टू लँड फिलिंग साइट वेअर अवे इन द रेसिडेंटल एरियाज. बघा कोणत्या साईडमध्ये याचा वापर केला जातो, अर्बन साईडमध्ये याचा वापर केला जातो. द लार्ज पीट डग देन लाईन प्लॅस्टिक शीट आर यूज फॉर डम्पिंग कॉम्प्रेस्ड वेस्ट. बघा या ठिकाणी कसा वापर केला जातो, या ठिकाणी प्लॅस्टिक शीट त्याच्यामध्ये ते काय येतं, टाकलं जातं. पुढे इट इज अ कोड विथ सर्टन बायोरिएक्टर सबस्टन्स अँड स्पेसिफिक बायोकेमिकल. बघा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बायोरिएक्टर सबस्टन्स आहेत त्याच्यामध्ये टाकले जातात. मायक्रोब्स प्रेझेंट देअर डिकम्पोज द बायोडिग्रेडेबल वेस्ट, म्हणजे याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात त्याच्यामध्ये टाकले जातात. आणि द पीट इज सील्ड विथ सॉइल रेडी आफ्टर द फूड. बघा याच्यामध्ये पुन्हा मातीचा काय करतो, थर दिला जातो. कॉम्पोस्ट इज फॉर्म बाय डिकम्पोजन आफ्टर फ्यू डे. काही दिवसानंतर आपल्याला ते खत जे आहे ते तयार झालं पाहायला भेटतं. मग या ठिकाणी डायग्राम बघा इथं दिलेली आहे. ही बघा इथं प्रोसेसिंग इन द सिवेज सॉइलचं जे काय कोवलिंग आहे, हा जो लेअर आहे हा सॉइलचा लेअर आपण त्याला बोलतो गार्बेज आपण ज्याला म्हणू शकतो. तर बघा मिथेन गॅस वगैरे याच्यामध्ये टाकलं तयार होताना आपल्याला पाहायला भेटतं. ह्याच्यामध्ये बघा प्लॅस्टिकचं जे कोवलिंग शीट आहे असं ते ठेवलं जातं, जेणेकरून आतमध्ये जे काही सॉइलच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत ते काय होणार याच्यामध्ये इन्सर्ट होणार नाहीत, याची पूर्णपणे वगैरे या ठिकाणी काळजी घेतली जाते. पुढे बघा सिवेज मॅनेजमेंट काय सांगितलं बघा, इन सिटी सिवेज इज सेम प्रोसेसिंग युनिट अँड ट्रीटेड इन मायक्रोब. ही महत्वाची गोष्ट आहेच. पुढे बघा अपॉन डिकम्पोजिशन ऑफ कार्बन कंपाऊंड प्रेझेंट इन सिवेज मायक्रोब रिलीज मिथेन अँड कार्बन डायऑक्साईड. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय बघा, फिनल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया जे आहेत, फिनल ऑक्सिडायझिंग बॅक्टेरिया ते काय डिकम्पोज करतात या ठिकाणी, झिनोबायोटिक कंपाऊंड जे आहेत सिवेजमध्ये ते काय त्या ठिकाणी डिकम्पोज करतात, हे माहीत असणं गरजेचं आहे. पुढे बघा द स्लज फॉर्म, स्लज म्हणजे काय ठिकाणी गाळ, स्लज म्हणजे काय या ठिकाणी गाळ, आणि त्याचा पुन्हा या ठिकाणी काय उपयोग करू शकतो या ठिकाणी फर्टिलायझर म्हणून, म्हणजे खत म्हणून त्याचा आपण पुन्हा करू शकतो या ठिकाणी वापर करू शकतो. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. एन्व्हायरमेंटली सेफ वॉटर इज रिलीज आफ्टर मायक्रोवेव्ह ट्रीटमेंट डन फॉर सिवेज वॉटर. बघा हे सुद्धा महत्वाची गोष्ट आपल्याला पाहायला भेटते. पुढे काय म्हणजे सम मायक्रोस ब्रिंग अबाउट बायो रेमिनेशन ऑफ एन्व्हायरमेंट दे आर यूज फॉर ट्रीटिंग सिवेज पोल्युशन. म्हणजे काय सिवेज पोल्युशन होणार नाही याच्यापासून ते या ठिकाणी मायक्रोबचा वापर करताना आपल्याला पाहायला भेटतो. ओके, त्याच्यामध्ये बघा क्लीन टेक्नॉलॉजीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काही बॅक्टेरिया आहेत ते किती महत्वाचे आहेत आपण या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा फॉर एक्झाम्पल बघा सिरोमोनस, बघा सिरोमोनस स्पेसिस वगैरे जे असतात किंवा जे काही बॅक्टेरिया वगैरे आहेत ते नेमकं काय करतात, तर बघा आपल्याला सर्वांना माहिती आहे की जे मोठे मोठे ऑसियन वगैरे जे असतात समुद्र वगैरे, ओके, मोठे मोठे जे काही समुद्र वगैरे असतात त्याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारच्या ऑइल जे आहेत, ऑइल, ओके, त्याचे काय असतात या ठिकाणी ट्यूब असतात, ओके, नाळ्या असतात खूप मोठ्या मोठ्या ऑइल, आणि त्याच्यातून काय होतं या समुद्रामध्ये काय होतं, ऑइल काय होतं त्याच्यामधून गळती होते, लिकेज होतं, ऑइल काय होतं याच्यातून लिकेज होतं. आणि ऑइल जे आहे ते लिकेज झाल्यामुळं मोठ्या मोठ्या समुद्रामध्ये याच्यामध्ये काय होतं की याच्यामुळे डायरेक्ट और इनडायरेक्ट दुष्परिणाम कसा होतो, ॲक्वेटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बघा समुद्रामध्ये राहणारे जे काही मासे असतील किंवा समुद्रामध्ये राहणारे जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे याचे काय होते या ठिकाणी डेथ होते, काय होते या ठिकाणी डेथ होते. का, कारण हे जे काही
ऑइल जे आहे ते काय होते समुद्राच्या वर रिअलमध्ये काय होतं ते तरंगत असतं. ओके. मग याच्यामध्ये बघा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बॅक्टेरिया आहे जसं की स्युडोमोनस नावाचं काही बॅक्टेरिया आहे ते काय करते या ठिकाणी समुद्रामध्ये असलेलं जे काही ऑइल आहे ते काय करते या ठिकाणी ऑइलची जे काही लेयर आहे ते काय करते या ठिकाणी ते सेपरेट करतं. काय करते या ठिकाणी सेपरेट करतो. कोण? स्युडोमोनस नावाचा जे काही स्पेसीस असते ते काय करतात ते सेपरेट करतात आणि त्याला बघा ही जी कन्सेप्ट आहे ह्याला एक नाव आहे या ठिकाणी एस-सी-बी हायड्रो कार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया म्हणून. काय म्हणतात ह्याला? हायड्रो कार्बोनोक्लास्टिक बॅक्टेरिया की ते नेमकं काय करतात तर ते कार्बन आणि हायड्रोजन सोबत रिएक्शन होऊन ओके कार्बन आणि हायड्रोजन सोबत रिएक्शन होऊन जे काही ऑइल येईल ते काय करतात या ठिकाणी ते सेपरेट करताना आपल्याला पाहायला भेटतात. ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्याचप्रमाणे बघा या ठिकाणी अजून गोष्ट सांगायचं झालं तर जी काही बघा फिब्रिओ ओके फिब्रिओ कॉलनी जे काही बॅक्टेरिया आहेत ते काय करतात बघा आपण बघा जे काही प्लॅस्टिक बॉटल जे आहे या ठिकाणी ओके जसं बघा PET म्हणून जे आहे बघा या ठिकाणी हे जे काय फिब्रिओ वगैरे नावाचे जे काही बॅक्टेरिया वगैरे आहेत ते काय करतात या ठिकाणी प्लॅस्टिक बॉटल वगैरे जे आहेत ते काय करतात या ठिकाणी डिकम्पोज करतात. काय करतात या ठिकाणी डिकम्पोज करण्याचं काम कोण करतं या ठिकाणी फिब्रिओ नावाचे जे काही बॅक्टेरिया वगैरे आहेत जे काही प्लॅस्टिक बॉटल वगैरे जे आहेत ते काय करतात या ठिकाणी ते कुजवतात. काय करतात ते ठिकाणी महत्त्वाचं कुजवताना आपल्याला पाहायला भेटतात. त्यानंतर अजून जर सांगायचं झालं बघा ॲक्टिनो मायसिस असेल तर स्ट्रेप्टोमायसिस तर नोकार्डिया म्हणून ओके ही जी काही बॅक्टेरिया हे जे काही स्पेसिस आहेत ते नेमकं काय करतात तर हे नेमकं काय करतात तर रबर जे आहे या ठिकाणी रबर ओके ते डिकम्पोज करण्याचं काम करतात. काय करतात या ठिकाणी डिकम्पोज करण्याचं काय करतात ते काम करतात. कोणते हे जे काही बॅक्टेरिया आहेत किंवा हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स आहेत ओके ॲक्टिनोमायसिस स्ट्रेप्टोमायसिस नोकार्डिया हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोब्स आहेत ते काय करतात या ठिकाणी रबर जे आहे रबर ते काय करतात या ठिकाणी डिकम्पोज करण्याचं काम करताना आपल्याला पाहायला भेटतं. ओके अजून या ठिकाणी सांगायचं झालं तर बघा या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की जे काही ऍसिड रेन होतं बघा हे जे काही ऍसिड रेन आहे याच्यामध्ये दोन गोष्टी सर्वात म्हणजे दोन एलिमेंट सर्वात जास्त प्रेझेंट असतात. पहिला बघा सल्फर आणि दुसरा आहे तो आहे नायट्रोजन. बघा सल्फर डायऑक्साईड असेल किंवा नायट्रोजन त्याच्यामुळे काय होतं आपल्याला ऍसिड रेन झालं आपल्याला पाहायला भेटतं आणि हे जे काय ऍसिड रेन आहे ते याच्यामुळे काय होतं बघा ऍसिड रेनमुळं जे काही सॉइल पोल्युशन आहे ओके तर आपलं सॉइल पोल्युशन झालं पाहायला भेटतं. म्हणजेच काय तर जमिनीची काही सॉइल फर्टिलिटी जी आहे ओके जमिनीची जी काही सॉइल फर्टिलिटी जी आहे ते काय होते या ठिकाणी डिक्रीज होते. बघा या ऍसिड रेनमुळं जमिनीची जी काही सॉइल फर्टिलिटी जी आहे ते काय होते या ठिकाणी डिक्रीज होते. म्हणजे थोडक्यात काय होतं सॉइल पोल्युशन आपल्याला जायला बघायला भेटतं. तेवढंच नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ब्रीच आहेत ब्रिज असेल स्टॅच्यू असतील ओके या ठिकाणी सुद्धा या ऍसिड रेनमुळं वेगवेगळ्या प्रकारची करल म्हणजे त्याचं नुकसान झालं आपल्याला पाहायला भेटतं. बघा याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बॅक्टेरिया आहेत या ठिकाणी ऍसिड रेनमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. जसं की बघा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे बघा सम मायक्रोब्स रिमूव्ह द सल्फर फ्रॉम फ्यूल म्हणजे काही असे काही बॅक्टेरिया आहेत जे इंधनामधून काय रिमूव्ह करतात सल्फर या ठिकाणी रिमूव्ह करताना आपल्याला पाहायला भेटतात. आता बघा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं काय सांगितले थायोबॅक्टेरिया आणि सल्फोबॅक्टेरिया जे आहेत ते काय करतात कन्व्हर्जन ऑफ हेवी मेटल इंटू कंपाऊंड बिफोर लिचिंग. बघा लिचिंग होण्याच्या अगोदर पाण्यामध्ये इन्सर्ट होण्याच्या अगोदर हेवी मेटल जे आहे त्याचं ते कन्व्हर्जन त्या आपल्याला करताना पाहायला भेटतात. पुढे मग काय म्हणजे बघा हायड्रोकार्बोनिक ऍसिड बॅक्टेरिया जे आहे जसं की स्युडोमोनस स्पेसिस आहे त्याचप्रमाणे अल्कनोवारिस बोरकुमिनेस हे जे आहे ते काय करतात बघा create oil spill by destroying the pyridine and other chemicals conversion of hydrocarbon into carbon dioxide and water. बघा मोठमोठे जे काही समुद्र आहे त्याच्यामध्ये जे काही ऑइल स्पिल आहे ते काय करतात या ठिकाणी त्याच्यामध्ये जे काही ऑइल लेयर आहे ते काय करतात डिस्ट्रॉय करण्याचं काम कोण करतं या ठिकाणी स्युडोमोनस स्पेसिस आपल्याला करताना पाहायला भेटतं. तेवढंच नाही बघा फिब्रिओ आहे किंवा इडोनियला सॅकॅनिस हे काय करतात बघा डिकम्पोजिशन ऑफ पेट ज्याचा फुल फॉर्म दिला आहे पॉलिइथिलीन टेरेप्टेरेट पॉलिस्टर ते काय करतात ते डिकम्पोज करतात. पुढे बघा ॲक्टिनोमायसिटिस स्ट्रेप्टोमायसिस नोकार्डिया हे काय करतात जे काही रबर आहे रबर ते काय करतात या ठिकाणी डिकम्पोज करतात. त्यानंतर बघा पुढे काय म्हटले
Acidophilum species and Acidobacidus phylloxerans control of soil pollution caused by acid rain. बघा हे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत बघा जसं की ऍसिडोफिलम स्पीसीस अँड ऍसिडोबॅसिलस हे काय करतात या ठिकाणी ऍसिड रेन जे आहे या ठिकाणी ते पोल्युशन जे आहे त्या ठिकाणी काय करतात कंट्रोल करताना आपल्याला पाहायला भेटतात. त्याप्रमाणे बघा जिओबॅक्टर जे आहे ते काय काम करतात त्या ठिकाणी कन्व्हर्जन ऑफ साल्ट ऑफ युरेनियम इनटू इनसोल्युबल साल्ट मध्ये त्या ठिकाणी आपल्याला त्याचं कन्व्हर्जन करताना आपण पाहू शकतो. ओके नेक्स्ट बघा या ठिकाणी पुढे म्हणजे मायक्रोबियल इनॉक्युलम म्हणजे काय या ठिकाणी बघा मायक्रोबियल इनॉक्युलम म्हणजे काय की बघा या ठिकाणी आपले जे काही सीड वगैरे जे असतात बघा या ठिकाणी सीड ओके या सीड मध्ये स्प्रे केलं जातं बघा या ठिकाणी काय करतात या ठिकाणी स्प्रे केलं जातं इनॉक्युलम आणि बघा हे जे काही इनॉक्युलंट आहे ते स्प्रेड केल्यामुळं या सीड मध्ये हे जे काही इनॉक्युलंट आहे ते स्प्रेड केल्यामुळे काय होतं की ही जी काही सीड आहे ते बिफोर द स्टोरिंग म्हणजे आतमध्ये जमिनीमध्ये पेरण्याच्या अगोदर बघा ही जी सीड आहे त्याच्यामुळं काय होतं इनॉक्युलंटमुळं या सीडमध्ये काय होतं की प्लांटची जी काही ग्रोथ आहे बघा प्लांटची जी काही ग्रोथ आहे ती काय होतं खूप फास्ट होते बघा प्लांटची जी काही ग्रोथ आहे या इनॉक्युलंटमुळे काय होतं खूप फास्ट होते ही गोष्ट याचा फायदा होतो. दुसरा फायदा काय म्हणजे ते म्हणजे काय क्वालिटी ऑफ फूड बघा बघा फूडची जी काही क्वालिटी आहे ती काय होते चांगली येते आपण असं म्हणतो किंवा फूडची काही क्वालिटी आहे ती काही चांगली असते ती पण या इनॉक्युलम मध्ये सर्वात जास्त फायदा होतो. त्याचप्रमाणे या सीड जे आहे ते काय प्रोव्हाइड करतो बघा या ठिकाणी इनॉक्युलम या ठिकाणी न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतं काय प्रोव्हाइड करतं या ठिकाणी न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करतं हे सुद्धा महत्वाची गोष्ट आहे. बघा या ठिकाणी इनॉक्युलमचा फायदा काय या ठिकाणी प्लांटची जी काही ग्रोथ आहे ती खूप फास्ट होते. दुसरं जे काही फूड आहे त्याची क्वालिटी डिझायरेबल क्वालिटी आपल्याला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे ही जी काही इनॉक्युलंट आहे न्यूट्रिएंट म्हणून त्याचं काम करतं काय काम करतं या ठिकाणी न्यूट्रिएंट म्हणून काम करतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय तर नो सॉइल पोल्युशन म्हणजे कोणत्या प्रकारचं सॉइल जे आहे त्याचं पोल्युशन झालं आपण पाहायला भेटत नाही. आणि अजून एक म्हणजे काय डिक्रीज सॉइल फर्टिलिटी जमिनीची काही सुपीकता जी आहे बघा इन्क्रीज द सॉइल फर्टिलिटी ओके इन्क्रीज द सॉइल फर्टिलिटी म्हणजे या ठिकाणी जमिनीची सुपीकता काय करते या ठिकाणी ते वाढवतं जमिनीची सुपीकता जी आहे ती काय करते या ठिकाणी वाढवतं. तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आपल्याला इनॉक्युलम मध्ये पाहायला भेटतात हे लक्षात राहणं गरजेचं आहे. आता बघा काही असे काही केमिकल फर्टिलायझर जे आहेत बघा काही केमिकल फर्टिलायझर जे आहेत बघा काही केमिकल फर्टिलायझर जसं की पेस्टिसाइड असतील ॲज वेल ॲज बघा इन्सेक्टिसाइड बघा काही केमिकल फर्टिलायझर आहेत जसं की पेस्टिसाइड आणि इन्सेक्टिसाइड ओके ते काय करतात या ठिकाणी त्याचा सर्वात जास्त परिणाम कसा होतो सॉइल पोल्युशनवर कशा होतो या ठिकाणी सॉइल पोल्युशनवर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की त्याचं डिक्रीजेस सॉइल फर्टिलिटी फक्त या दोन गोष्टी याचा परिणाम होत नाही. तर बघा फक्त सॉइल पोल्युशन होतं का नाही किंवा फक्त सॉइलची फर्टिलिटी डिक्रीज होते का नाही. तर अजून बघा याच्यामध्ये सांगायचं झालं तर या ठिकाणी बघा ह्युमन जी काही हेल्थ आहे ओके याच्यावर सुद्धा म्हणजे मानवी जे काही आरोग्य आहे याच्यावर सुद्धा याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला भेटतो. कशामुळे केमिकल फर्टिलायझरमुळे. अजून गोष्ट या ठिकाणी सांगायचं झालं तर याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम कशा होतो या ठिकाणी एन्व्हायरमेंटवर आपल्याला झालेलं पाहायला भेटतो. याचं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बघा याचं एक्झाम्पल आहे फ्लोरो ऍसिड अमाइड फ्लोरो ऍसिड अमाइड हे जे आहे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केमिकल फर्टिलायझर जे आहे त्याच्यामुळे आपण जर बघायचं आलं तर बघा सॉइल पोल्युशन आहे याच्यावर परिणाम झाला पाहायला भेटतो ॲज वेल एज सॉइलची काही फर्टिलिटी जी आहे ती काय होते या ठिकाणी डिक्रीज झाली आपल्याला पाहायला भेटते. त्याचप्रमाणे ह्युमन हेल्थ मानवी आरोग्यावर सुद्धा याचा डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट परिणाम झाला आपल्याला पाहायला भेटतो. ॲज वेल एज पर्यावरण जे आहे एन्व्हायरमेंट याच्यावर सुद्धा परिणाम झाला आपल्याला पाहायला भेटतो. ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात कशामुळे केमिकल फर्टिलायझरमुळे.
मग या ठिकाणी काय सांगितले? मग या ठिकाणी काय सांगितले? मायक्रोब्स कंटेनिंग इनॉक्युलंट आर प्रोड्यूस बाय प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. कोणत्या प्रोसेसने? फर्मेंटेशन या प्रोसेसने ते केलं जातं. दे आर यूज फॉर स्प्रेइंग ऑन सीड बिफोर सोविंग. सीडवर काय करतात ते स्प्रे केले जातात. ओके. सम ऑफ देम आर रिलीज इन टू प्लांट. ते प्लांटमध्ये रिलीज होतात. मग याचा फायदा काय? द न्यूट्रिएंट आर सप्लाइड थ्रू द मायक्रोब इनॉक्युलंट विथ द हेल्प इन ग्रोथ ऑफ प्लांट. बघा, प्लांटच्या ग्रोथसाठी खूप महत्वाचं आहे. प्लांटच्या ग्रोथसाठी काय या ठिकाणी महत्वाचं आहे. पुढं द न्यूट्रिशनल क्वालिटी ऑफ क्रॉप्स इज इनक्रीज. बघा, ती जी काही फूड आहे त्याची क्वालिटी या ठिकाणी काय होणार आहे? वाढणार आहे. पुढे बघा, सॉइल पोल्युशन caused by chemical fertilizer is prevented by injecting solution containing azotobacter and artificial nitrogen. बघा, तर बघा, हे जे काय वेगवेगळ्या प्रकारचे काही बॅक्टेरिया या ठिकाणी यूज केले जातात आणि ह्याचा वापर ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी केला जातो. कशासाठी? ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी केला जातो. बघा, केमिकल आहे फ्लोरोएसेटामाइड आर मिक्सड विथ सॉइल ॲज डू टू यूज इन केमिकल पेस्टिसाइड. बघा, याचा वापर कशासाठी केला जातो? केमिकल पेस्टिसाइडसाठी इन ॲग्रिकल्चर. सच हार्मफुल सबस्टन्स कॅन बी इरॅडिकेटेड बाय दिस युजिंग मायक्रोब्स. तर याच्यापासून जे काही मायक्रोब जे आहेत, ओके, कमी दुष्परिणाम कसे होतील आणि जास्त फायदा कसे होईल याचा या ठिकाणी इनॉक्युलम म्हणून त्याचा वापर केला जातो. हे लक्षात राहणं गरजेचं आहे. बघा, नेक्स्ट आहे बघा बायो इन्सेक्टिसाइड. बघा, नेक्स्ट आहे बघा बायो इन्सेक्टिसाइड. बघा, बायो इन्सेक्टिसाइड म्हणजे काय केलं जातं या ठिकाणी? जे काही वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया आहेत, ओके, किंवा जे काही फंगल टॉक्झिन आहे, टॉक्झिन म्हणजे विष, ओके, आर डायरेक्टली इंटिग्रेटेड इन टू प्लांट. बघा, बघा, डायरेक्ट कुणामध्ये इन्सर्ट केलं जातं? प्लांटमध्ये ते इन्सर्ट केलं जातं. दिस प्लांट्स आर जस्ट प्रोटेक्टेड अगेन्स्ट फंगल अँड पेस्ट अटॅक. फंगल अँड पेस्ट अटॅक म्हणजे बघा, काय सांगितलं या ठिकाणी? बायोटेक्नॉलॉजीच्या सहाय्याने जे काय बॅक्टेरिया आणि फंगल त्याच्या जे टॉक्झिनपासून म्हणजे त्याच्या विषापासून काही प्रकारचे या ठिकाणी इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड तयार केलं जातं आणि इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड तयार करून तेच पेस्टिसाइड, इन्सेक्टिसाइड कसं ते वापरलं जातं? जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पेस्ट अटॅक करते किंवा जेव्हा एखादं फंगल इन्फेक्शन होईल त्याच्यापासून त्याला किल किंवा डिस्ट्रॉय करण्यासाठी या ठिकाणी बायो इन्सेक्टिसाइडचा काय करतो या ठिकाणी वापर केला जातो. पुढे काय म्हणले? इन्सेक्ट अवॉइड सच प्लांट्स ॲज दे आर सेकंडरी टॉक्सिक. बघा, तर बघा, ही गोष्ट महत्त्वाची लक्षात राहणं गरजेचं आहे. सम स्पीसीज ऑफ फंगस अँड व्हायरस आर ऑल्सो बी यूज ॲज पेस्टिसाइड. बघा, काही फंगस आणि काही व्हायरस सुद्धा या ठिकाणी काय करतो? त्याचा वापर करताना आपल्याला बायो इन्सेक्टिसाइड म्हणून करताना आपल्याला पाहायला भेटतो. एक्झाम्पल ते बघा, स्पिनोसॅड प्रोड्यूस थ्रो फर्मेंटेशन युजर ॲज अ बायो पेस्टिसाइड. बघा, एक्झाम्पल दिले. यांची काय स्पिनोसॅड नावाची का बायो पेस्टिसाइड आहे, त्याचा फर्मेंटेशनच्या सहाय्याने बायो पेस्टिसाइड म्हणून त्याचा काय केला जातोय? वापर करताना आपल्याला पाहायला भेटतोय. बायोडिग्रेडेबल प्लास्टिक जे आहे त्यांना पॉलिलॅक्टिक ॲसिड यूज इन युजर फॉर गार्बेज बॅग्स. बघा, ते जे काही गार्बेज बॅग्स आहे या ठिकाणी बघा बायोडिग्रेडेबल प्लास्टिक वगैरे जे आहे त्या ठिकाणी दिस मटेरियल इज इको फ्रेंडली. बघा, तर हे जे काही मटेरियल आहे ते कसं असणार आहे या ठिकाणी? इको फ्रेंडली असणार आहे. म्हणजे काय? ह्याच्यापासून कोणत्याही प्रकारचं आपल्याला पोल्युशन वगैरे जे आहे ते तयार झालं पाहायला भेटणार नाही किंवा कोणत्या प्रकारचं ह्युमन हेल्थ किंवा जे काही एन्व्हायरमेंट आहे याच्यावर दुष्परिणाम आपला झालेला पाहायला भेटत नाही. बघा, या चॅप्टरमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय? तर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहेत त्याचे नावं या ठिकाणी दिलेले आहेत ते आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे किंवा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके, आपण या ठिकाणी थांबूयात.